फक्त बोलण्याने समोरच्याला इम्प्रेस कसं करायचं? नमस्कार मित्रांनो. एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यावर आपल्याला वाटतं आपण असं काय बोलावं की समोरच्याला आपलं ते आवडावं. काही लोक खूप कमी बोलतात पण त्यांचं बोलणं लक्षात राहतं. तर काही लोक खूप बडबड करतात, खूप बोलतात, पण बोलून झाल्यावर त्यांच्याबद्दल काही विशेष आठवत नाही. याचा अर्थ समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी खूप जास्त बोलण्याची गरज नसते. गरज असते ती योग्य पद्धतीने आणि प्रेमाने बोलण्याची. आज आपण अशाच काही सोप्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या बोलण्याने आत्मविश्वास, आपलेपणा आणि प्रभावी दिसू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोणाला फसवण्यासाठी किंवा बनावट व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी अगदीच नाहीये. तुम्ही जसे आहात तसेच राहून तुमच्या संवादाची पद्धत चांगली करण्यासाठी आहे. नंबर पहिला, सुरुवात साधी ठेवा. एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा बोलताना खूप काही वेगळं किंवा भारी काही बोलण्याची गरज नाही. साधं, हाय, कसे आहात, आजचा दिवस कसा गेला, तुम्हाला हे काम कसं वाटतं, अशा छोट्या प्रश्नांनी संभाषण सुरू होऊ शकतं. कारण सुरुवातीलाच स्वतःला खूप हुशार दाखवण्याचा प्रयत्न केला तर संभाषण नैसर्गिक राहत नाही. सोपं बोला पण आत्मविश्वासाने बोला. नंबर दुसरा, समोरच्याचं नाव लक्षात ठेवा. आपल्या नावाने आपल्याला कोणी हाक मारली की आपल्याला आपुलकीची भावना येते. म्हणून शक्य असेल तेव्हा समोरच्याचं नाव लक्षात ठेवा आणि योग्य वेळी वापरा. उदाहरणार्थ, अमोल, तुझं म्हणणं मला पटतंय रे. नेहा, तू सांगितलेली गोष्ट खरंच किती छान आहे ग. पण नावाचा अतिरेक करू नका. नैसर्गिकपणे वापरलं तसंच ते चांगलं वाटतं. नंबर तिसरा, फक्त बोलू नका, ऐकायलाही शिका. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. चांगला वक्ता होण्यापेक्षा चांगला श्रोता होणं अनेकदा जास्त प्रभावी ठरतं. समोरची व्यक्ती बोलत असेल तर सतत मध्येच बोलू नका. तिचं वाक्य पूर्ण होऊ द्या. मोबाईलकडे बघत बसू नका. तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या. कधी कधी फक्त एवढंच म्हणा, हां समजलं, मग पुढं काय झालं, तुला त्यावेळी कसं वाटलं, असे प्रश्न समोरच्याला जाणवून देतात की तुम्ही खरंच ऐकत आहात. आणि जेव्हा एखाद्याला जाणवतं की ही व्यक्ती मला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुमच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. नंबर चौथा, समोरच्याच्या बोलण्यातून पुढचा प्रश्न विचारा. संभाषणात एक मोठी चूक म्हणजे प्रश्न विचारून लगेच विषय बदलणे. समोरचा म्हणाला, मला फिरायला खूप आवडतं, तर लगेच दुसरा विषय काढू नका. त्याऐवजी विचारा, छान, तुला कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरायला जास्त आवडतं. तो एखाद्या ठिकाणाचं नाव सांगेल. मग तुम्ही विचारू शकता, तिथे तुला सगळ्यात जास्त काय आवडतं. असं केल्यावर संभाषण नैसर्गिकपणे पुढे जातं. समोरच्याच्या उत्तरातच पुढचा प्रश्न शोधा. नंबर पाचवा, स्वतःबद्दल सगळं एकदम सांगू नका. नवीन व्यक्तीशी बोलताना आपल्याला कधी कधी स्वतःबद्दल सगळं सांगण्याची खूप घाई असते. आपण कुठे राहतो, काय करतो, आपल्याला काय आवडतं, आपल्या आयुष्यात काय काय झालं, सगळं एकदम सांगण्याची गरज नाही. संभाषणाला वेळ द्या. हळूहळू एकमेकांना जाणून घ्या. कारण चांगल्या संभाषणात कुतूहल, नैसर्गिकपणा असतो. नंबर सहावा, समोरच्याला कमी लेखून स्वतःला मोठं दाखवू नका. काही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी ते सतत स्वतःची स्तुती करतात. मला हे सगळं येतं, माझ्यापेक्षा हे कुणी चांगलंच करू शकत नाही, माझं आयुष्य खूप भारी आहे. पण सतत स्वतःबद्दल बोलण्याने प्रभाव निर्माण होईलच असं नाही. उलट समोरच्याला ते दिखाव्यासारखं वाटू शकतं. खरंच चांगलं व्यक्तिमत्व असेल तर ते प्रत्येक वाक्यात सांगावं लागत नाही. तुमची कृती आणि तुमच्या बोलण्याची पद्धत ते दाखवून देईल. नंबर सातवा, योग्य वेळी कौतुक करा. प्रामाणिक कौतुकाला खूप महत्त्व आहे. पण कौतुक करताना फक्त बाह्य रूपावर बोलण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, तुझी विचार करण्याची पद्धत खूप छान आहे. तू एखादी गोष्ट खूप शांतपणे समजावून सांगतेस. तुझ्यात सातत्य आहे, हे मला खूप आवडलं. असं कौतुक जास्त अर्थपूर्ण वाटू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
कौतुक खरं असू दे, फक्त समोरच्याला खुश करण्यासाठी केलेलं खोटं कौतुक जास्त काळ टिकत नाही. नंबर 8, बोलताना आवाजाचा टोन महत्त्वाचा असतो. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं आहेच, पण कसं बोलता हेही तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. खूप मोठे आवाज बोलण्याची गरज नाही, खूप हळूही बोलू नका. शांत, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला. समोरचा काही सांगत असेल तर मध्येच आवाज चढवू नका. मतभेद असतील तर शांतपणे सांगा. माझं मत थोडं वेगळं आहे. हे वाक्य तू चुकीचं आहेस यापेक्षा खूप सौम्य आणि प्रभावी वाटू शकतं. 9, प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मत देऊ नका. समोरची व्यक्ती एखादी गोष्ट सांगत असेल तर लगेच माझ्यासोबतही असंच झालं, माझ्याकडे तर यापेक्षा मोठी समस्या होती, तू असं केलं पाहिजे होतंस, असं म्हणण्याची घाई करू नका. कधी कधी समोरच्याला फक्त ऐकून घेणारी व्यक्ती हवी असते, म्हणून आधी समजून घ्या, नंतर समोरच्याला सल्ला हवा असेल तर द्या. प्रत्येक संभाषणात स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज नसते. 10, विनोद करा पण मर्यादा जाणून घेऊन. हसणं आणि हलकाफुलका विनोद संभाषण सुंदर बनवू शकतो, पण विनोद करताना समोरच्याच्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी घ्या. कोणाच्या दिसण्यावर, कमतरतेवर, वैयक्तिक गोष्टींवर किंवा संवेदनशील विषयांवर विनोद करणं टाळा. ज्या विनोदावर दोघेही हसतात तो चांगला विनोद. ज्यात एक हसतो आणि दुसरा दुखावतो तो विनोद नाही. नंबर 11, स्वतःसारखे राहा. समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी बनावट व्यक्तिमत्व तयारही करू नका. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसेल तर साधं म्हणा, मला याबद्दल फार माहिती नाहीये. हे मान्य करण्यासाठी आत्मविश्वास लागतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नाही. प्रत्येक विषयात सज्ज राहणं असल्यासारखं वाटण्याची गरजही नाही. खरा आत्मविश्वास म्हणजे आपल्याला काय माहीत आहे आणि काय माहीत नाही हे स्वीकारता येणं आहे. नंबर 12, समोरच्या व्यक्तीचा आदर करा. तुमच्यापेक्षा वेगळं मत असणाऱ्या व्यक्तीचा आदर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. समोरच्या तुमच्याशी सहमत नसेल तर लगेच त्याला चुकीचं ठरवू नका. शांतपणे म्हणा, तुझा मुद्दा समजला, माझं मत मात्र थोडं वेगळं आहे. असं बोलल्यावर मतभेद राहू शकतात, पण संभाषणाचा आदर टिकून राहतो. आणि लक्षात ठेवा, इम्प्रेस करण्यासाठी आदर मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 13, संभाषण संपवायलाही शिका. एखाद्या व्यक्तीशी बोलताना संभाषण खूप लांबवण्याची गरज नाही. योग्य वेळी म्हणा, तुझ्याशी बोलून छान वाटलं, नंतर पुन्हा भेटूया, तुझा दिवस चांगला जाओ. यामुळे संभाषण एका चांगल्या भावनेवर संपतं. प्रत्येक वेळी शेवटचा शब्द आपलाच असावा असं नाही. कधीकधी छोटं आणि सुंदर संभाषण जास्त काळ लक्षात राहतं. नंबर 14, समोरच्याला सुरक्षित आणि आरामदायक वाटू द्या. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादी व्यक्ती तुमच्यासमोर स्वतःसारखी बोलू शकते का? ती चूक केलीये तर तुम्ही तिची मजा उडवणार नाही ना. ती एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही ती इतरांना तर सांगणार नाही ना. तिला तुमच्यासोबत बोलताना सतत स्वतःला सिद्ध करावं लागतंय का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही आधीच त्या व्यक्तीच्या मनात एक चांगली जागा निर्माण करत आहात. आणि शेवटी एक गोष्ट, समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी महागडे कपडे, भारी शब्द किंवा खोटा आत्मविश्वास आवश्यक नाही. फक्त कधीकधी मनापासून ऐकणं, योग्य प्रश्न विचारणं, प्रामाणिकपणे कौतुक करणं आणि शांतपणे बोलणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं समोरच्याचा आदर करणं इतकंच पुरेसं असतं. कारण लोकांना तुमचे सगळे शब्द कदाचित आठवणार नाहीत, पण तुमच्यासोबत बोलताना त्यांना कसं वाटलं हे मात्र लक्षात राहून जातं. म्हणून पुढच्या वेळी कोणाला इम्प्रेस करण्यासाठी बोलण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी बोलतोय की तिला समजून घेण्यासाठी? जर तुमचा हेतू चांगला असेल, तुमचं बोलणं प्रामाणिक असेल आणि समोरच्याचा आदर असेल
तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप प्रभावी वाटेल. आणि शेवटी एक सुंदर वाक्य लक्षात ठेवा. लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी बोलण्याची गरज नसते. कधीकधी 2 प्रेमळ शब्द आणि मनापासून ऐकणं पुरेसं असतं. अशाच काही प्रेरणादायी, इंटरेस्टिंग आणि मनाला लागणाऱ्या विषयाचे व्हिडिओ बघायचे असतील, ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या खूप खूप जवळच्या व्यक्तीसोबत ते व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक प्रेमळ विषयासोबत. थँक्यू.